मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 2 जानेवारी ही शेवटची वेळ होती, शेवटची तारीख होती आणि ही तारीख निघून गेलेली आहे। जर आपण बघितलं तर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून जे इच्छुक उमेदवार होते त्यांना तिकीट नाकारलं गेलं, त्यामुळे त्यांनी उमेदवारीचा अपक्ष म्हणून असा अर्ज जो आहे तो दाखल केलेला होता। मात्र यानंतर कुठेतरी जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा पक्षावरती एक जबाबदारी होती की जे नाराज आहेत त्यांचा कुठेतरी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये। त्यामुळे बंडखोरांना थंड करण्यात कुठेतरी ठाकरे अपयशी ठरलेले आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 169, 193, 197, 196 त्याचसोबत प्रभाग क्रमांक 205 आणि 202 या प्रभागामधून जी बंडखोरी आहे ती शिवसेना ठाकरे पक्षाला बघावी लागलेली होती आणि याच उमेदवारांनी कुठेतरी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता या प्रभागातून आणि त्यांच्या त्या उमेदवारीवर ते अजूनही ठाम आहेत। या प्रभागांमधल्या जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी ते आपली उमेदवारी मागे घेतलेली नाहीये, त्यामुळे यांना थंड करण्यात कुठेतरी ठाकरे अपयशी झालेले आहेत, ठरलेले आहेत। त्यामुळेच आता या इथल्या इच्छुक उमेदवारांचं जे म्हणणं आहे की जर आम्ही निवडणूक लढवली तर आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, मात्र आम्ही जर निवडून आलो तर आम्ही पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याच पक्षामध्ये प्रवेश करू। त्यामुळेच आता या उमेदवारांचं नेमकं भवितव्य काय असेल आणि ही बंडखोरी नेमकी कोणाला महागात पडणार, ठाकरेंना महागात पडणार की ह्या बंडखोर उमेदवारांना ती महागात पडणार, हे आता 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल या निवडणुकीचा तेव्हाच स्पष्ट होईल।